गांडीवं स्रंसते हस्तात् त्वक्चैव परिदह्यते न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमतीव च मे मनः। मागच्या वेळेला आपण पाहिलं की अर्जुनाची स्थिती अशी झालेली आहे की त्याचं मन गोंधळात सापडलेलं आहे, निर्णय घेऊ शकत नाही आहे आणि त्याला असं वाटतं हे आपल्याला सगळं झेपणार नाही, हे मला नको युद्ध, आणि तरीसुद्धा स्वतःवर जबाबदारी न घेता तो असं सगळं घडतंय की ज्या योगे मला हे युद्ध करता येणार नाही हे श्रीकृष्णांना पटवण्याचा अर्जुन प्रयत्न करतोय. म्हणून अर्जुन हे सांगायला अर्जुनाने सुरुवात केली. भगवद्गीतेत पहिल्यांदाच काय म्हटलं तर हे की मला हे सगळं जमणार नाही. म्हणजे काय, या ठिकाणी कशाला या युद्धक्षेत्रावरती आपण आलेलो आहोत आणि इथे अक्षौहिणी किती लक्ष सेना सगळी जमवली होती, ते काय असं येऊन तिथनं आजचा रद्द झालाय कार्यक्रम आणि आपापल्या घरी जा असं सांगण्यासाठी आहे पुढे. म्हणून आता अर्जुन काय की आता तो त्याला थोडं लक्षात आलंय की आपल्याला कबूल करावंच लागेल की काही दोष माझ्याकडे घ्यावे लागतील. हे सगळं निसर्गताच होतंय, तोंड कोरडं पडतंय ना अंगाला कंप सुटला एवढं सांगून आपली सुटका होणार नाही. म्हणून तो आता पुढे म्हणतोय काय, गांडीवं स्रंसते हस्तात् त्वक्चैव परिदह्यते न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमतीव च मे मनः. आपल्या सर्वांना एक कल्पना असेल, आपण याचा आधी पदच्छेद पाहूया आणि मग तो पदच्छेद नंतर झाल्यावरती आपण या श्लोकात काय अर्जुन म्हणतोय ते समजून घेऊ. हस्तात म्हणजे हातातून, गांडीवम म्हणजे गांडीव धनुष्य, स्रंसते म्हणजे गळू लागले आहे, पडतंय खाली, त्वक म्हणजे त्वचेचा, परिदह्यते म्हणजे दाह होत आहे, तसेच मे म्हणजे माझे, मनः म्हणजे मन, भ्रमती इव म्हणजे भ्रमल्यासारखे झाले आहे. आता म्हणजे यामुळे मी अवस्थातून म्हणजे उभा राहण्यास सुद्धा न शक्नोमी म्हणजे समर्थ नाही. म्हणजे पहा, हातातनं धनुष्य गळून पडतंय, त्वचेचा दाह होतोय, भ्रमिष्ठासारखं होतंय आणि मला उभंही राहता येत नाही, अशा तऱ्हेने अर्जुन म्हणतोय. काय वाटतं आपल्याला? म्हणजे मला तर असं वाटतं की हे युद्धक्षेत्रावरती अर्जुनाने सांगितलंय म्हणून आपण ते वेगळ्या अर्थाने श्रीकृष्ण समजून घेतील अशी अपेक्षा ठेवायची. पण आम्हाला दवाखान्यामध्ये रात्रंदिवस मंडळी हेच सांगत असतात. ही सर्व कसली लक्षणं सांगतोय अर्जुन? तर बरोबर असं सांगतोय. अर्थात यावेळेला त्यांनी एक गोष्ट कबूल केली की भ्रमतीव च मे मनः, म्हणजे माझं मन भ्रमिष्ठासारखं झालंय. मन एखाद्याचं भ्रमिष्ठ असलं, एखादा मनुष्य चंचल असला, सारख्या काहीतरी हातापायाचे हातवारे ॲक्शन, इकडे पहा तिकडे पहा, समोर बोलतोय आम्ही आणि पाहतोय दुसरीकडेच, काहीतरी भलतंच बोलतोय, मन कुठेतरी शरीर कुठेतरी, असा कोणी मनुष्य असला तर त्याच्यावर आपण विश्वास ठेवू का? त्या माणसाला कामावर ठेवू का? त्या माणसाच्या हातून काही घडेल का? काही होण्यासारखं नाही. कारण ज्याचं मन ठिकाणावर नाही तो काहीच करू शकत नाही. सर्व इंद्रिय व्यापार चालवण्यासाठी जो मॅनेजर असतो ते हे मन आहे. ते अर्जुन म्हणतोय भ्रमिष्ठ माझं झालं. पण त्यापूर्वी त्यांनी काय सांगण्याचा प्रयत्न केला तर एक खूप मजेशीर असे हे त्याची लक्षणं आहेत. गांडीवं स्रंसते हस्तात् त्वक्चैव परिदह्यते. हे गांडीव धनुष्य आहे. आपल्याला कल्पना असेल की सगळी गीता काही रूपकात्मक आहे असं नव्हे, परंतु व्यासांची प्रतिभा ही एवढी मोठी आणि श्रीकृष्ण परमात्मा जे आहेत ते त्या ठिकाणी उपस्थित असल्यामुळे जी काही सरस्वती प्रगट होतीये ती मनुष्याला नाना प्रकारचे बोध देण्यासाठी म्हणून प्रवृत्त करते. त्यामुळे आपला जो मेरुदंड आहे ते हे धनुष्य आहे. गांडीव जे आणि ते धनुष्य हातात धरतो, परंतु ज्याचा मेरुदंड ताठ असेल, आपण ताठ मानेनी म्हणतो, पण त्या ताठ मानेच्या मागे मेरुदंड सरळ असावा लागतो. मेरुदंडातली ताकद जर गेली, पाठीत जर खाली वाक आला तर आपण म्हणतो हा गेलाय कामातनं, हा म्हातारा झाला मनुष्य आणि आता याचं डोकं जमिनीला टेकलं. मग कुठली मान ताठ राहणार? आणि मग धनुष्य धरण्याचा तर काही प्रश्नच नाही. प्रत्यंच्या चढवायची असते जी धनुष्यावरती, ती प्रत्यंच्या म्हणजे काय की आपल्या मेरुदंडाच्या खालच्या टोकापासून वरच्या टोकापर्यंत जी शक्ती आहे ती प्रवाहित व्हायला लागते आणि ती दोन्ही टोकांना जर प्रवाहित असली एका वेळी तरच त्यातून काहीतरी कार्य घडतं, बाण सुटू शकतो. अशा तऱ्हेने तर त्यामुळे तो म्हणतोय की माझ्या हातातून धनुष्य गळून पडतोय. एक गोष्ट पहा काय ते, ज्या वेळेला या मेरुदंडाचे विकार होतात मग
काही बऱ्याच वेळेला मानेकडचे जे मणके आहेत त्याच्यामध्ये विकार उत्पन्न होतो, कधीतरी कमरेतले मणके त्याच्यात विकार उत्पन्न होतो. पण अशा तऱ्हेने ज्या ज्या वेळेला हे असे विकार उत्पन्न होतात त्यावेळेला चक्कर येणं ही लक्षणं माणसं येऊन सांगतात. ते म्हणतात की उठता बसताना इकडे पाहिलं तिकडे पाहिलं की आम्हाला चक्कर येते, सारखी काहीतरी भ्रमिष्ठासारखं आपल्याला असं वाटतं काही दिसलंय की नाही, काहीतरी डोळ्यापुढे चमकणं, आपण पडतोय की काय असं वाटणं. पुढे तो म्हणतोच आहे की नचशक्नोम्यवस्थातुं, मला मुळे उभंही राहता येत नाही, मी पडीन असं वाटतंय मला. बरोबर सगळी लक्षणं पहा आहेत की नाही अशी. मला तर त्याच्यातून असं दिसतं की जे म्हणून काही सर्व मेरुदंडाचे विकार आहेत किंवा मानेचे किंवा आपण ज्याला काहीतरी स्पॉन्डिलोसिस सारखं म्हणतो असे जे सर्व विकार आहेत ते विकार आणि सर्व तऱ्हेचे त्वचा विकार, तो म्हणतो अंगाची म्हणजे आग होतीये. बरेच वेळेला या मेरुदंडाच्या विकारातून किंवा ज्या वेळेला अशा तऱ्हेची परिस्थिती येते त्यावेळेला माणसांच्या नसा असतात त्यांना आग झाल्याचा भास होतो. पण अर्जुन म्हणतो ते संबंध अंगाचा दाह होतोय. पण मला असं वाटतं की मानसिक ताणामुळे मेरुदंडाचे विकार, मेंदूचे विकार आणि त्वचा विकार हे जास्तीत जास्त होतात. पण हा मानसिक ताण म्हणजे छोटा मोठा काही बँकेने कर्ज दिलं नाही म्हणून मानसिक ताण आलाय, आपण एखादी धंद्यातली डिलिव्हरी करू शकलो नाही म्हणून मानसिक ताण आलाय, तो वाढदिवसाला एक नवी गाडी घ्यायची होती तिची डिलिव्हरी मिळणार नाही म्हणून मानसिक ताण आलाय. असले एक क्षुल्लक मानसिक ताण नाही आहेत. हा फार मोठा अर्जुनाला आलेला मानसिक ताण आहे. आणि तो आघात येण्यासाठी सुरुवात मात्र होते ती छोट्या छोट्या गोष्टीतून होते आणि मग शेवटी एका ठिकाणी मनुष्य पोचतो की मग तो जो ताण येतो तेव्हा तो कोसळतोच मुळे. कारण अशा वेळेला नंतर मग तो ताण त्या माणसाला सहन होत नाही. आणि तसाच अर्जुनाची आज परिस्थिती झाली. आतापर्यंत अनेक युद्ध खेळली आहेत, अनेक वेळा जय मिळालाय, अस्त्रास्त्र शस्त्रास्त्र आहेत आणि हा मनुष्य काय करू शकेल, सर्व योद्धे त्याच्या पुढे फिकेत. तरी सुद्धा आज त्याला असं वाटलं की आता मला हे युद्ध करता येणार नाही आणि अगदी धनुष्य हातातनं गळून पडायला लागलं. एका दृष्टीने तो श्रीकृष्णाला पटवण्याचा प्रयत्न करतोय की असं सगळं झालंय, मी जबाबदारी घेतो की माझं मन ठिकाणावर नाही आणि हे श्रीकृष्णा आता मी काय करू, म्हणजे मला आता तुम्ही काय आहे पुढचं ते सांगा. आणि या दृष्टीने अर्जुनाने या ठिकाणी कृष्णाला समजवण्याचा प्रयत्न केला. या पुढचा जो भाग आहे तो आपण आता यापुढे पाहूया. आपण श्रीमद भगवद्गीतेचं नियमित पठण करीत असाल, अभ्यास करीत असाल, तिच्या प्रसारासाठी प्रयत्न करीत असाल तर आमच्याशी अवश्य संपर्क साधा. आमचा पत्रव्यवहाराचा पत्ता आहे साम मराठी, सकाळ भवन, प्लॉट नंबर 42B, सेक्टर 11, CBD बेलापूर, नवी मुंबई 400614.